भिवंडी तालुक्यातील कुरुंदगावचे सुपुत्र पंढरीनाथ जगू पाटील यांचा सेवापूर्ती सोहळा नुकताच त्यांच्या निवासस्थानी मोठ्या आनंदाने उत्साहाने अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला आणि या शुभप्रसंगी त्यांना सेवापूर्ती सोहळ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी गावातील ग्रामस्थ, पंचक्रोशीतील नागरिक तसेच युवा तरुण, गावातील महिला पुरुष त्यासोबतच भिवंडी तालुक्यातीलच नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील देखील मान्यवर यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते। उपस्थित सर्वांच्या वतीने पंढरीनाथ जगू पाटील यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। त्यासोबतच आलेल्या सर्व मान्यवरांचे सत्कारमूर्ती पंढरीनाथ जगू पाटील व पाटील परिवाराच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले। विशेष म्हणजे सत्कारमूर्ती पंढरीनाथ जगू पाटील यांनी ठाणे महानगरपालिकेमध्ये 36 वर्ष 4 महिने 22 दिवस अशी आपली निष्कलंकपणे सेवा दिली व आपली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली। यावेळी गावच्या प्रथम नागरिक सौ दीपाली दिलीप केदार, सदस्या सौ जागृती जगदीश पाटील, माजी सरपंच व सेवा सोसायटी माजी सभापती उमेश नामदेव ठाकरे, माजी ग्रामपंचायत सदस्य साईनाथ सकाराम पाटील, माजी सभापती सेवा सोसायटी कुरुंद साईनाथ कान्हा पाटील, तसेच समाजसेवक म्हणून विनोद खंडू पाटील, जितेंद्र मंगळ पाटील, चंद्रकांत राजाराम पाटील, उद्योगपती दिलीप पाटील, पुंडलिक रामू पाटील व ॲडव्होकेट वैभव दत्तात्रय जाधव तसेच या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्टरित्या सूत्रसंचालन करणारे संजय राजाराम पाटील समेत गावातील ग्रामस्थ, पंचक्रोशीतील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते। तर चला पाहूया सत्कारमूर्ती पंढरीनाथ जगू पाटील यांचा सेवापूर्ती सोहळा कशा प्रकारे साजरा करण्यात आला, थोडक्यात पाहूया। 36 वर्षांमध्ये मी खूप हलाखीचे प्रवास, जवळजवळ 25 वर्षे पडगा ते ठाणा असा प्रवास केला। प्रवास जाऊन केला आणि बाकीचे वर्ष माझे सुखाने गेले। माझ्या कुटुंबाने व माझ्या पत्नीने सहकार्य करून याचा वाटा म्हणजे माझ्या पत्नीचा आहे। पूर्ण जबाबदारी घराची टाकून मी तिच्या मुले पूर्ण सेवा ही 36 वर्षे 4 महिने 22 दिवस सेवा माझा हा पत्नीचा सिंहाचा वाटा आहे। आलेल्या सर्व पाहुण्यांचा मी आभार मानत आहे व कुटुंबाचे आभार मानत आहे व मान्यवरांचे आभार मानत आहे। आलेले पाहुणे माझ्या कार्यक्रमाला शोभा आणले याच्या बाबतीत माझा धन्यवाद। हे नियत वयोमानानुसार ठाणे महानगरपालिकेमधनं 36 वर्ष 4 महिने या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झालेले आहेत। पंढरी पाटील हे आमचे काका आहेत। आम्हाला अभिमान आहे की आमचे काका प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले। हा जो आमचा ग्रामीण भाग आहे, या ग्रामीण भागामध्ये गेल्या 30 वर्षापर्यंत कोणत्याही वाहतुकीच्या सुविधा नसताना त्यांनी प्रथमदर्शनी जे नोकरीला प्राधान्य दिले आणि त्या प्राधान्यामधून ते नोकरी संपूर्ण यशस्वीरित्या पार केली। कोणतीही गालबोट न लागता, त्यांना कोणत्याही डिपार्टमेंटकडून मेमो नसताना त्यांनी आज उत्तमरित्या ही सेवा केलेली आहे। त्यांनी जशी सेवा ज्याप्रमाणे केली त्याचबरोबर त्यांनी कुटुंबाला देखील तेवढीच दाद दिलेली आहे। कुटुंबाच्या सर्व सामाजिक धार्मिक कार्यामध्ये ते हिरारीने सहभाग घेत असत आणि आज आपण पाहिलेलं आहे या सत्कार समारंभामध्ये आमच्या एकंदरीत तालुक्यामधनं, जिल्ह्यामधनं हे जे आमचे स्नेही नातेवाईक या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांनी देखील आपण पाहिलं असेल की शुभेच्छा दिल्या आणि आपलं मनोगत व्यक्त केले आणि त्यांनी या काकांना आमच्या पुढील आयुष्यासाठी ज्या शुभेच्छा दिल्या त्यामध्ये त्यांनी आवर्जून असं सांगितलं की आपला पुढचा प्रवास हा धार्मिकतेकडे केल्यास आपल्याला सुख, समाधान आणि आपलं जे आयुष्य आहे ते निरोगी जाईल। या अशा प्रकारे ईश्वरचरणी सर्वांनी प्रार्थना करून पुढील आयुष्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत। मी देखील माझ्या कुटुंबियांच्या वतीने, माझ्या कुरुंद ग्रामस्थांच्या वतीने त्यांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत। धन्यवाद। आमच्या आजोबा यांनी यांना सर्वांना मोठे केले। जगूआंबा पाटील, आमच्या आजी देवकीबाई, त्यानंतर माझे वडील म्हणजे ज्येष्ठ माझे वडील रामू जगू पाटील यांना तुम्ही सर्वांना ओळखतात। आज त्यांची उपस्थिती इथे नाहीये। ज्या लोकांनी म्हणजे हे लोक घरातले कसे बंद बांधून ठेवलेला होता, ज्येष्ठ नागरिक होते। माझ्या आई, ह्या आईला
माझ्या बाबांना, त्यानंतर आमची काकू वंदना, म्हणजे ती काकू आमची बाबा, ती सुद्धा आमच्या कुटुंबातून गेली. हे जे अशी व्यक्ती आमच्या घरात होते ना, ह्या घरात बांधून ठेवलेलं होतं, हे प्रेम जिव्हाळा होता. त्यानंतर आमची आत्या लाभेची, तिला सुद्धा या ठिकाणी आठवण करणं जरुरी आहे. ती सुद्धा आज इथे उपस्थित असती, ती सुद्धा हे कार्यक्रम बघत असेल का आपला माझा भाऊ किंवा आमच्या बाबांना वाटत असेल का माझा पंढरीनाथ आज हा त्यांचे ते कार्यक्रम पाहतात, ते निसर्गामध्ये आहे त्यांचा आत्मा, तर त्यांना आज आपण स्मरण करतोय. त्यामुळे मला असं जाणवतंय का आज ह्या कार्यक्रमात जर ते असते तर अजून शोभा आली असती. तर त्यांना आपण सगळ्यांना, मी माझ्या वतीने आणि आपण सगळ्यांच्या वतीने पहिल्यांदा स्मरण करतो की बाबा तुम्हाला आमचा नमस्कार आहे. आज तुमच्यामुळे सगळे आपण आहोत आणि त्यांच्याच आशीर्वादाने आज आमच्या कुटुंबातले ज्येष्ठ जे आहेत, आमचे बाबा कृष्णजगू पाटील, हे सुद्धा सगळ्यांवरती कंट्रोल ठेवतात. तर ज्येष्ठ नागरिकांशिवाय घरात काहीच नाही. यांनी सगळं केलं, आता ते पुढे त्या कुटुंबाची सगळी बांधणी करतायत. आप्पांनी सर्व्हिस केली, पण आप्पा हे सगळे लोक आमची जी तिसरी पिढी यांना प्रेम देतात आणि प्रेम देणं, एकमेकाला बांधून ठेवणे फार आवश्यक आहे. आता ते रिटायर झाल्यानंतर रामकृष्ण हरी करणार, काय करणार ते त्यांनी आता त्यांचं ध्येय ठरवलं पाहिजे. कारण रिटायरमेंट फक्त माणूस त्यांच्या एक शाळेत गेल्यानंतर पोरं कसे 10वी नंतर जातात, तसे ते काही सेवेत निवृत्त झाले. पुढची जी सेवा आहे, समाजकारण करणं किंवा राजकारण करणं किंवा घरासाठी वेळ देणं, त्यांच्याकडनं ज्या काय राहिल्या असतील त्या त्यांनी पूर्ण कराव्यात. पण एक आहे मात्र, त्या व्यक्तीने स्वतःला खूप चेंज केलं. पूर्वी त्यांना गावामध्ये इतर ठिकाणी थोडाफार त्यांच्या शरीरामध्ये त्यांनी 10 वर्षात खूप चेंज केलं. हे एक्सपेक्ट केलं पाहिजे आपण. पूर्वी ते थोडंसं त्यांना काही संगती काही असेल, परंतु 10 वर्षात ते दरवेळेस महिन्याला लोकांना घेऊन पंढरीला जातात. हे फार महत्वाचं आहे. विठोबा रुक्माई देवाचं स्मरण केल्याने आपल्या शरीरामध्ये, आपल्या जीवनात खूप बदल होतो. कारण आपण शेवटी त्याचीच लेकरं, आपण त्याला स्मरण पहिलं केलं पाहिजे. आपल्याकडनं जे चुका होतात त्याच्या दारी आपण मानतो. तर त्यांनी जसं केलं आणि त्यांना आज तो फायदा झाला आणि त्याच्यामुळे त्या स्वतःचे त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं शरीर ते सगळं चांगलं व्यवस्थित ठणठणीत आहे. आता मी काय कुटुंबातला व्यक्ती असल्यामुळे मी काय त्यांना शुभेच्छा, मी त्यांच्याकडनं आशीर्वादच घेणार. त्यामुळे मी माझं इथं भाषण संपवतो, कारण खूप वेळ झालेलं आहे. तर याच्यानंतर मी माझ्याकडनं संपूर्ण आपल्या कुटुंबावर आपला सगळ्यांचा आभार मानतोय आणि मी माझ्या काकांना माझ्याकडनं शुभेच्छा देतो. त्यानंतर संजय आपले बरोबर गेलो, त्यावेळेस माझ्या निदर्शनाला आलं की त्यांचं जे नेतृत्व गुण आहे खरोखर वाखाणण्यासारखे. त्यांच्या हाताखाली जे कामगार होते, सार्वजनिक बांधकाम विभाग, संक्रमण विभागामध्ये, की कोणाही जरी त्याचा कर्मचारी आला तरी त्याला बेटा हे काम झालं का, बेटा हे काम कर, म्हणजे त्यांची जी बोलण्याची पद्धत होती अतिशय ते गोड बोलायचे आणि गोड बोलून सर्वांकडून ते चांगल्या प्रकारचे काम करून घ्यायचे. कारण त्याच्याजवळ अतिशय ते मितभाषी, कोणाला कशा प्रकारे बोलायचा, कशा प्रकारे काम करून घ्यायचा हे त्यांच्याकडून शिकावं. मी पण जवळजवळ आता 33 वर्षे सेवा केलेली आहे, परंतु त्यांच्याबरोबर जेव्हा मी जातो तेव्हा त्यांच्याकडून खूप घेण्यासारखं होतं, शिकण्यासारखं होतं. जास्त काही लांबणार नाहीये, पण एक ईश्वराला मी एक प्रार्थना करतो की ईश्वरा पंढरी पाटलांना चांगली बुद्धी दे, चांगलं आयुष्य दे आणि त्यांच्या मुखामध्ये सतत तुमचे नाव राहू द्या. नाम का राहू द्या त्याचं कारण असं सांगतो की ते 36 वर्षे त्यांनी सेवा केली, परंतु आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला ते नेहमी पंढरपूरला जातात. त्याचं नावच पंढरीनाथ आणि त्यांच्याबरोबर मी पण असतो. आता आम्ही अयोध्येला गेलो, आम्ही उज्जैनला गेलो, खूप त्यांच्याकडून घेण्यासारखं होतं. प्रवास करत असताना आम्हाला कोणत्याही प्रकारचा अडथळा पण आला नाही आणि कंटाळा पण आला नाही. कारण त्यांची जी भाषा आहे, त्यांचं बोलणं आहे, ते फार प्रवास करत असताना करमणूक करायचे आणि त्याच्यामुळे आमचा प्रवास पण अतिशय सुखमय व्हायचा. असे पंढरी पाटील आहेत की त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो.